नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटायला आलोय. मित्रांनो, आजचा विषय खरोखरच आपण आपली किंमत या समाजामध्ये काय आहे आणि माणसं गरजेनुसार कशी लोकांची किंमत ठरवतात, या विषयासंबंधी आज मी तुमच्याशी खऱ्या अर्थानं संवाद साधणार आहे. खरंच या आयुष्यामध्ये आपण जगत असताना आपण बऱ्याच वेळा आपण स्वतःहून किंवा समाजातील इतर लोक आपल्या संबंधी गरजेप्रमाणे आपली किंमत ठरवत असतात. त्यात आपणही आलो, कारण आपणही त्याच पद्धतीने वर्तन बऱ्यापैकी करत असल्यामुळे याचा अनुभव प्रत्येक वेळी बऱ्याच लोकांना आलेला असेल. पण आज जे मी तुम्हाला सांगणार आहे किंवा मी त्याबद्दल जे काही माझ्या विचारांना खऱ्या अर्थानं इथे मी प्रगट करणार आहे किंवा ते मांडणार आहे, ते यासाठी की मित्रांनो, माणसांची गरजेपुरती मैत्री करू नका. माणसांना गरजेपुरतं तुमच्याजवळ कधीही ठेवू नका. कारण ती अनमोल असा तो साठा आहे. माणसं ही तर एक भेटत नाहीत आणि भेटलेली माणसं गमावून चालणार नाही. तेव्हा मित्रांनो, तुम्ही वस्तूंची जशी किंमत ठरवता गरजेप्रमाणे, तशी माणसांची मात्र ठरवू शकत नाही. कारण कोण कधी कोणाला कधी उपयोगी पडेल हे कधीच सांगता येत नाही. तेव्हा आजचा विचार मी तुम्हाला सांगत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवूया तुम्ही आणि मी, की हे कटू सत्य आहे आपल्या आयुष्यामध्ये. काय कटू सत्य आहे? की गरजच, जी गरज आपल्याला वाटते, ती गरजच किंमत ठरवत असते. मग ती कोणाची? माणसाची. होय मित्रांनो, ही आजची वस्तुस्थिती आहे समाजामध्ये, की जशी गरज आहे तशी त्याची त्या पद्धतीने किंमत ठरते. आणि ती किंमत तशी ठरत असल्यामुळे साहजिकच जीवनामध्ये व्यवहार फार महत्वाचे झालेत आणि नाती कमजोर झालेली आहेत. तेव्हा आपण आज विचार करूया, की काय मी त्या एकंदरीत परिस्थितीमध्ये कसा आहे, मी कशा पद्धतीने मी स्वतःला यामध्ये पाहतो किंवा मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मित्रांनो, जीवनात काही गोष्टी अशा सहज आपल्याला शिकून जातात, की ज्या ज्या वेळी तुमच्या व्यक्तिमत्वाची, तुमच्या ज्ञानाची, तुमच्या सहकार्याची, तुमच्याकडे असलेल्या एकंदरीत माहितीची जेव्हा गरज असते, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व बनता. मग तुम्ही तुमच्या कौशल्याने असा, तुमच्या ज्ञानाने असा, तुमच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या संबंधाने असा, तुमची किंमत वाढत जाते किंवा ती गरजच त्यांना तुमची किंमत ठरवायला भाग पाडते. तेव्हा तिथे कोणताही विचार नसतो. ती गरज इतकी उच्च असते त्यांच्यासाठी, की ते तुम्हाला पाहिजे ती किंमत मोजत असतात. पण इथेच मात्र आपण फसतो. बऱ्याच वेळा असे अनेक लोक आहेत समाजामध्ये, अनेक लोक आहेत अवतीभोवती, की त्यांची किंमत आपण करू शकत नाही. का ना त्यांच्या ज्ञानाची, ना त्यांच्या असण्याची, न त्यांनी सांगितलेल्या सल्ल्याची. कारण ते निस्वार्थीपणे तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट सांगत असतात, त्या पाठीमागे त्यांचा ओलावा, तुमच्याबद्दल असलेला आदर आणि सन्मान या संबंधाने ते लोक सांगत असतात. हा, जे व्यावसायिक लोक असतात ते वास्तवाशी धरून जे काही तुम्हाला योग्य आहे ते गोष्टी सांगत असतात. पण तेही त्या पद्धतीने लिमिटेड थॉट प्रोसेसमध्ये देणारे असतात आणि काही लोक त्या लिमिटेडच्या पलीकडे जाऊन मदत करणारी असतात. त्यांना वाटतं की या लोकांनी विकसित व्हायला पाहिजे, समाज उत्तम झाला पाहिजे आणि सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, सगळे सुखी आणि समृद्ध झाले पाहिजे, सगळी कुटुंब आनंदाने नांदली पाहिजेत आणि सर्वार्थानं प्रत्येक जण हा विकसित झाला पाहिजे. अशी विचार करणारी माणसं आहेत, की जी लोकांची किंमत योग्य ते करत असतात. तर का मित्रांनो, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडू शकतो किंवा कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो, याचा मात्र विचार करावा लागेल आज. मग काय मित्रांनो, तुम्ही आणि मी असं काही करत आहे काय? तुम्ही तुमच्या अवतीभोवती असलेल्या लोकांचा तुम्ही अनुभव काय घेतलाय? काही गोष्टी अत्यंत कठोर असतात, आपल्याला अनुभवातून येत असतात. जेव्हा तुमच्याकडे जबरदस्त नॉलेज असतं, तेव्हा तुम्हाला फसवणारी माणसं तुमच्या आसपास असतात. तेव्हा तुम्ही काय शिकता, की नक्की कोणाला काय दिलं पाहिजे. कारण तुमच्या आत्मसन्मानाला जर ठेच पोहोचून जर कुठल्या गोष्टी घडत असतील, त्या निश्चितच तुम्ही केल्या नाही पाहिजेत. आणि कोणीही तुमच्या आत्मसन्मानाला धक्का लावता कामा नये, हेही तितकंच खरं आहे. मग इथे नेमकं काय करायला पाहिजे? नेमकं आपण खऱ्या अर्थानं लोकांची जेव्हा किंमत आपण करतो, तर ती आपल्या गरजेनुसार नसून त्याची खरंच किंमत काय आहे? त्याची जी व्हॅल्यू आहे, ती तुम्ही पैशात कधीच करू शकत नाही. कारण व्हॅल्यू ही
त्या त्या परिस्थितीप्रमाणे, त्या त्या गरजेप्रमाणे अत्यंत उच्च कोटीची असते आणि तिथे तुम्ही ती व्हॅल्यू करू शकत नाही. पण तिथला माणूस मात्र त्याला जर तुम्ही आदराने, सन्मानानं जर त्या पद्धतीने ट्रीट केलं, तर निश्चित तुमची व्हॅल्यू वाढू शकते. कारण तुमच्याकडचे असलेला सात्विक गुण, उत्तम गुण तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने एक वेगळं व्यक्तिमत्व बनवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तुम्ही होत असता. लोक बऱ्याच वेळा अनेक गोष्टीची किंमत करतात आणि त्यांना वाटतं की ही किंमत या पद्धतीने म्हणजे बार्गेन अप्रोच. नात्यामध्ये बार्गेन अप्रोच नसतो मित्रांनो. लोकांच्या रिलेशनमध्ये बार्गेन अप्रोच नसतो. व्यवहारामध्ये बार्गेन अप्रोच आहे. पण जीवनात बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा कोणाला तुमची गरज असते, तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी फार महत्वाचे असतात. मग ते तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतात. अगदी पाहिजे त्या फॅसिलिटी द्यायला तयार असतात. पाहिजे त्या गोष्टी तुमच्यासाठी करायला तयार असतात आणि सगळी दरवाजे तुम्हाला लाल कार्पेट म्हणतात ना, रेड कार्पेट अंथरलं जातं तुमच्यासाठी. असे अनेक अनुभव तुमच्या आयुष्यात असतील, बरोबर आहे ना? मग हे अनुभव जे तुमच्या आयुष्यात येतात आणि गरजेप्रमाणे काही लोक त्या त्या पद्धतीने सांगतात की नाही या पद्धतीची गरज आहे, त्या पद्धतीची आहे. परंतु त्यांचे लॉजिक माइंड बऱ्याच वेळा काय करतं, चांगल्या माणसांना पण ते पारखू नाही शकत. कारण अति लॉजिक पण अत्यंत घातक असतं. त्यामुळे लॉजिक शुड बी अ प्रॉपर अँड सेन्सिबल लॉजिक विच विल हेल्प यू अँड एंटायर युअर रिलेशनशिप व्हेरी अप्रोप्रिएटली. मला विश्वास आहे प्रेम की तुमचं जेव्हा कौतुक केलं जातं आणि तुमचे जेव्हा संपर्क वाढवला जातो आणि लक्षात घ्या, तुमची एकदा गरज जर संपली, तुमच्याकडे जे काही आहे म्हणजे तुमच्याकडे जे काही आहे ते प्राप्त होईपर्यंत तुम्हाला ती व्हॅल्यू असते. पण एकदा ते प्राप्त झाल्यानंतर ती मात्र किंमत संपते. हो, अनेक अनुभव आहेत जगात. अनेक अनुभव आहेत. मी पाहिलेत काही लोक असे जवळनं, साधारणतः या 44 वर्षाच्या माझ्या सेवेमध्ये मी खूप लोक जवळनं पाहिलेली आहेत. आत्ताचा मॉडर्न जमाना त्याच्यामध्येही काही लोक मी पाहिलेत. पण या मॉडर्न जमान्यामध्ये मीच मुळात अशा लोकांना सिलेक्ट करतो माझ्या ज्या सर्व्हिसेस बद्दल की ती लोक चांगली आहेत, ती लोक उत्तम आहेत आणि ती लोक ज्ञानानं पण उत्तम आहेत आणि विशेष करून मानवतेवादाचं जे काही त्यांच्याकडे आचरण आहे त्याचा रिस्पेक्ट करून मी या पद्धतीने आजच्या या कालावधीमध्ये मी सर्वांशी संपर्कात आहे आणि त्यांच्यासाठी पण मी सेवा देत असतो. तेव्हा हा जो माझा अनुभव आहे, हा पूर्वीचा अनुभव आहे आणि तो पूर्वीचा अनुभव मी यासाठी सांगत आहे, की तुमच्याकडे जेव्हा एखादं चांगलं नॉलेज असतं, जेव्हा तुमच्याकडे जर एखादी गोष्ट उत्तम कौशल्याची असेल, तर तुम्हाला सगळी पाहिजे ती पदं देण्याचं पण काम संबंधित लोक करत असतात. आणि जेव्हा तुमचं ते काम संपतं, त्या पदावरून तुम्ही कधी बाजूला होता तुम्हाला कळतही नाही. अर्थात ते माझ्या बाबतीत नाही झालं, परंतु अशा घटना समाजात घडतात. तेव्हा नेहमी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जगत असताना वास्तवाशी तुम्ही जगलं पाहिजे. कठीण आहे वास्तवाशी जगणं, पण जगलं पाहिजे आणि त्यातून तुम्हाला शिकायला मिळतं. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही आदर हा सगळ्यात महत्त्वाचा ठेवला पाहिजे. तुम्ही गरजेवर नाही, तर मूल्यावर उभं राहिलं असलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही मूल्यावर उभं राहता, तेव्हा तुम्हाला निश्चितपणे तुमच्या या प्रामाणिकपणावर, सातत्यावरती आधारित असलेलं तुमचं व्यक्तिमत्व एक टिकाऊ व्यक्तिमत्व बनतं. उपयोगी सगळ्यांना व्हा, पण स्वतःला हरवू नका आणि स्वतः कधी स्वस्त बनू नका. कारण तुमची किंमत तुम्ही ठरवायची आहे. इतरांनी नाही ठरवायची तुमची किंमत. म्हणून इतरांना मदत करणं चांगलं आहे, पण सतत गरजेचं राहण्यासाठी स्वतःची पण ओळख हरवू नका. कारण तुम्ही पण तितकेच मौल्यवान आहात, मूल्यवान आहात. आणि सगळ्यात महत्वाचं काळानुसार स्वतःला विकसित करा. कधीही स्वतःला त्या पद्धतीने ठेवू नका. म्हणून तुमची किंमत तुम्हाला वाढवायची असेल, तर तुम्ही सुद्धा अपडेट असणं महत्वाचं आहे. म्हणून तुम्हालाही कोणाची किंमत करत असताना त्यांनाही त्याच पद्धतीने ट्रीट करा जसं तुम्हाला अपेक्षित आहे. तेव्हा गिव्ह अँड टेक शुड बी इक्वल अँड शुड बी रिस्पेक्टफुल. तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा, खरी नाती जी आहेत ना, ती गरजेपलीकडे असतात. ती गरजेपलीकडची नाती जेव्हा आपण जपतो ना, त्यामध्ये टिकाऊपणा असतो. ते संपणारी नाती नसतात किंवा ती क्षणभंगूर नाती नसतात. ती एका विशिष्ट सकारात्मकतेने आणि एका प्रामाणिकपणे एकत्र नाती आलेली असतात आणि ती फार कमी असतात. आणि म्हणून आपली नाती कधीही संपवू नका. आज या संपूर्ण भौतिक सुखामध्ये अडकलेल्या समाजामध्ये बरेच लोक फक्त यूज आणि थ्रोच्या भूमिकेमध्ये असतात. त्यामुळे यूज आणि थ्रोची भूमिका तुमच्याकडे येता कामा नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कारण तुम्ही यूज अँड थ्रो कोणाला करत असाल तर तुम्हीही यूज अँड थ्रो व्हाल. कारण का जे पेराल तेच उगवणार आहे. या निसर्गाचा नियम आहे. विशेष काही सांगण्याची गरज नाही. तसे अनुभवही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अंतर्मुख झाल्यानंतर विचार कराल की लोक मला फक्त गरज असेल तेव्हाच का महत्व देतात. हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. आणि हा प्रश्न विचारला की मग असं काय करू शकतो की माझी किंमत कायम राहील. त्यासाठी तुम्ही
आत्मसन्मानानं आणि उत्तम पद्धतीने तुम्हीही स्वतः राहिलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा विषय तुमच्या आणि माझ्यासाठी व्यक्तिगत जीवनासाठी आहे. म्हणून अनेक वेळा जेव्हा गरज किंमत ठरवते लोकांची, तेव्हा लक्षात घ्या, त्या व्यक्तीला किंमत नाही, तर त्याच्या असलेल्या त्या कौशल्याचा उपयोग होईपर्यंतच ती असते. त्यानंतर तो मनुष्य शून्य होतो. म्हणून शून्यकडे जाण्याचा कार्यक्रम आपण नाही कधी आखायचा. आपण आपलं कौशल्य विकसित सतत करत राहायचं. म्हणजे तुमचं आयुष्य हे उत्तम, उत्तम आणि उत्तम होईल. ते फक्त काही मर्यादित काळापुरता नाही राहणार आणि तुम्ही कोणाच्याही गरजेसाठी तुम्ही कोणालाही त्या पद्धतीने उपयोगात आणण्यासाठी म्हणून वापरण्यात नाही येणार. तर तुम्ही कायम महत्त्वाचे ठरणार आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला घडवा. काय मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये असा काही प्रसंग आलाय का? आला असेल तर आज तुम्ही आणि मी शिकलं पाहिजे. तुम्ही आणि मी समजलं पाहिजे, की आपण आपल्याला कशा पद्धतीने उत्तम पद्धतीने ठेवलं पाहिजे आणि जो सेल्फ रिस्पेक्ट आहे तो कसा मेंटेन केला पाहिजे. आणि म्हणूनच आपण इतरांना जसं अपेक्षित करतो चांगलं वागावं, तसं आपणही इतरांची चांगलं वागणं ही काळाची गरज आहे. तेव्हा तुम्ही गरजेपोटीची किंमत तुमच्यासाठी कोणीही ठरवू नये. यासाठी तुमची गरज कायम राहिली पाहिजे. त्यासाठी तुम्ही ज्ञानी, अथांग ज्ञानानं परिपूर्ण असलं पाहिजे आणि समयसूचकता आणि मानसशास्त्राचा अभ्यास उत्तम पद्धतीने तुमच्याकडे पाहिजे. कारण माणसं शेवटी बोलत असतात, वागत असतात, ही त्यांच्या माइंडसेटवर असतं, त्यांच्या संस्कारावरती असतं आणि त्याचा अभ्यास हा तुमचा दांडगा पाहिजे. तांत्रिक अभ्यास एक वेळ कमी असेल तरी चालेल, पण माणसं ओळखण्याचा अभ्यास मात्र तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात करावा लागेल. तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. काय मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला निश्चित आवडला असेल आणि तुम्हाला जर हवं असेल यामधली काही माहिती मानसशास्त्राच्या संबंधानं किंवा इंडस्ट्रियल सायकॉलॉजीचा मी एक्सपर्ट असल्यामुळे मला माहिती आहे की कशा पद्धतीने या गोष्टी आपण आपल्या कंपनीमध्ये असतील, समाजामध्ये असतील आणि अन्यत्र कुठे तुम्ही असाल तिथे तुम्हाला हँडल कशा करायच्या आहेत, त्याचं ते कौशल्य प्राप्त करू शकता. माझा नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. तर काय मित्रांनो, आहे की नाही आज सत्य कळलं ना? तुमची किंमत तुम्ही ठरवायची आहे, इतर कोणी नाही ठरवायची. आणि जो स्वतःची किंमत स्वतः ठरवतो तोच खऱ्या अर्थानं रिस्पेक्टफुल पर्सन आहे. तर चला मित्रांनो, नवीन व्हिडिओसाठी भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज अँड गिव्हिंग युअर कॉमेंट्स. लाईक करा, सबस्क्राईब करा जर केलं नसेल ज्यांनी आणि हा व्हिडिओ अनेक लोकांना पाठवा. थँक यू.